जय भीम लातूरकरांनो. आज हा विशेष व्हिडिओ माझ्या त्या दादांसाठी होता की ज्यांनी मला लातूरमध्ये बोलवलं आणि सुंदर असं स्टेज दिलं, बोलण्यासाठी थोडासा वेळ दिला. त्याच्यामुळे तिथे नाही वेळ भेटला एवढा विशेष, पण वाटलं मनातून आभार मानावा माझ्या भावांचा, त्याच्यासाठी ही व्हिडिओ बनवला मी. आणि विशेष म्हणजे मला एक गोष्ट जाहीर करावीशी वाटली की मला कुणी जातीच्या बाहेर काढायच्या आधीच मला स्वतःला सांगायला आवडेल की जर अस्तित्व लपवून जगाय तुम्ही सांगत असताल, जर तुम्ही हे सांगू म्हणत नसताल की माझा श्वास, माझा घास आणि हे निळं आकाश मला बाबासाहेबांमुळे भेटले, मी जे जगते, माझ्या पूर्वजांवर झालेले अन्याय अत्याचार हे दाबून जर तुम्ही मला पुढं सांगताय की मी जगावं पुढचं पाऊल, तर मला हे मान्य नाही. आणि तुम्ही सांगायच्या आधीच मी मनातून सगळ्यांना सांगू इच्छिते की मला ही जात सोडायला मनापासून आवडेल. अगदी सेम तशीच जशी की माझ्या बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला होता. आणि माझ्या बुद्ध बांधवांना माझं मनातून एक प्रेमाचं सांगणं की मला माझी खरंच बाबासाहेबाची जात आणि बाबासाहेबाचे लोक माझे करायला मनातून आवडेल. तर ह्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मला बुद्ध धर्म स्वीकारायला आवडेल. ज्या तारखेला माझ्या बापाचा, माझ्या विश्वरत्नाचा जन्म झाला होता. आणि मी हे जाहीर करते की तुम्ही होऊन काढू नका, तुम्ही होऊन मला वाळीत टाकूच नका, मीच तुम्हाला वाळीत टाकते. जय भीम, मनातून आत्म्यातून. मनुवादी विचाराला कशी आगती लावली, मनुवादी विचाराला कशी आगती लावली, बाप भीमान माझ्या ग तुझी गुलामी तोडली. अस्तित्व दाबून जर जगाय सांगत असताल तर नको मला ते लोक, नको मला तो समाज आणि नको मला ती जात. मरेपर्यंत गर्वानं जय भीम म्हणणार. आणि राहिला सवाल प्रसिद्धीसाठी, पैशासाठी, ते तुम्हा लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही काय गमावलंय. येणाऱ्या 100 पिढीला मनातून आणि आत्म्यातून तळमळ करून सांगते की माझ्या जे आतापर्यंत मी माझं म्हणून जगत होते, ह्या युवक पिढीचं अस्तित्व नष्ट करणारी जात आणि ते लोक मला खरंच नको. जय भीम.